अश्विनी मॅडम, मी उन्हात जाऊन आली ना की माझ्या चेहऱ्यावरती सनबर्न सारखे रॅशेस येतात. तुमच्याकडे ह्याच्यावर काही उपाय आहे का? माझ्याकडे ह्याच्यासाठी एक पॅक आहे, मी तुम्हाला देते. थांबा. हा घे. हा जो पॅक आहे ना 2 चमचे घ्यायचा आणि दुधात मिक्स करून चेहऱ्यावर लावायचा. आपण चेहरा धुतल्यानंतर ना सनस्क्रीन लावायला विसरू नका. तुमच्याकडे सर्व गोष्टीचं सोल्युशन असतं. थँक्यू. मयू तू अगं? अश्विनी, तुला इतके पटपट फॉर्म्युलेशन कसे सुचतात ग? आणि सगळ्या प्रॉब्लेम्सवर रेमेडीज आहेत तुझ्याकडे. हे सगळं ना मला फक्त पार्लरमध्येच सुचतं. कॉलेजमध्ये गेल्यावर मला यातलं काहीही सुचत नाही. वर्गात अगदी सगळ्यांच्या मागे आहे ना असं म्हणालीस तरी चालेल. म्हणजे असं का बोलतेस तू? म्हणजे बरीच लोक म्हणतात ना की तुमची जनरेशन फक्त टाइमपास करते, पण तसं नाहीये अगं. कॉलेजमध्ये मी गेल्यावर मला रिअलाइज झालं उलट तुमची जनरेशन जास्त स्मार्ट आहे आणि स्मार्ट वर्क करते. बघ ना, तुमच्याकडे मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, काही इंटरनेटचे पॅकेजेस आहेत. ह्या सगळ्यांचा व्यवस्थित वापर करून तुम्ही तुमचा वेळ वाचवता. मलाही हे सगळं शिकायचं आहे. ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी शिकल्या पाहिजेत ना. हे बघ, तुमच्याशी गप्पा मारत बसले मी, तुम्ही दोघी पण ना. आम्ही काय केलं आता? अरे केवढा अभ्यास करायचा आहे मला. चल तू मला तो हॉटस्पॉट दे. काय दे ना. हॉटस्पॉट एंड ऑल, क्या बात है. मयू हा देते लगेच. आहे बघ. हसतेस काय? अगं सनबर्नवर पॅक तयार करायचा आहे नवीन, त्याच्यावर काही सापडतंय का असं बघते. सापडलं. हे बघ, ह्याच्यात ना हे ऑइल वापरलं तर शेल्फ लाईफ सुद्धा वाढू शकतं आणि प्रोडक्ट अजून इफेक्टिव्ह होऊ शकतं. बघितलंस? हे सगळं ना मला दलजीतने सर्च करायला शिकवलं. खरंच याचा खूप फायदा होतो ग. किती वेगवेगळ्या गोष्टी कळतात. ओ, दलजीतने शिकवलं का? बघ, मी तुला सांगतच होते ना की जो आपला प्रोजेक्ट पार्टनर असतो ना तोच आपला चांगला मित्र बनतो. मैत्री वगैरे माहित नाही, पण त्याने मला हे सर्च करायला शिकवलं नाही, याचा खरंच फायदा झाला ग. हां, आणि त्याचं असं म्हणणं आहे की तो जास्त चांगलं प्रोजेक्ट तयार करू शकतो. त्याने चॅलेंज दिलंय मला असं. पण मलाही प्रोजेक्ट तयार करायचा आहे, त्याच्यासाठी खूप अभ्यास करायचा आहे. आणि हो, ह्यावेळी मी ना काही प्रोजेक्ट हाताने वगैरे नाही लिहिणार आहे, मी मेल करणार आहे असं ठरवलंय. आणि मला स्वतःला प्रूव्ह करायचंय की मी करू शकते. आणि माझी खात्री आहे हे सगळं अगदी अभ्यास करून सगळं केलं ना तर माझं प्रोजेक्ट नक्की सिलेक्ट होईल. नक्की करतील. कॉम्पिटिशन ऑल. अश्विनीला मी फर्स्ट टाइम असं बघते. नाही तर तुला माहिती आहे ना अश्विनी, जाऊ दे ग जेनी, त्याचं प्रोडक्ट झालं तर झालं असं सगळं बोलली असती. खरंच आईचं नाही वेगळंच वर्जन बघायला मिळतं. मी तुला रिझन सांगू? शिल्पी होती ना दिवसभर पार्लरमध्ये, तिच्या वाईफमुळे. पण चांगलं आहे, काही का असे ना. म्हणजे आईला जर बिझनेस कंटिन्यू करायचा आहे ना तर तिला असंच कॉम्पिटिटिव्ह स्पिरिट पाहिजे. ते सगळं ठीक आहे ग, पण कॉम्पिटिटिव्ह नेचर आणि ऑनेस्टी हे जेव्हा दोन्ही एकत्र सर्वाईव्ह करायचं असतं ना तेव्हा खूप अवघड होतं. सो लेट सी अश्विनी कसं सगळं मॅनेज करते. काय चाललंय तुमच्या दोघींचं? काही नाही. ठीक आहे, तू मिळालं ते सर्च करून? हो अगं मिळतंय, सापडलंच. हे बघ ना. बघ शिल्पीताई, तुम्ही आत्ताच पार्लरमधून आलात, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येते. नाही नको, मला कशी कॉफी लागते ते तुला जमणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला कशी कॉफी आवडते ते. का? विद्युतने सांगितलंय? मला विद्युतने नाही सांगितलंय, मला अश्विनी मॅडमने सांगितलंय. का? विद्युतने का नाही सांगितलं? अरे कसा सांगेल तो? त्याला तरी कुठे माहितीये मला कशी कॉफी लागते ते. हो, पण त्यांना सगळ्यांबद्दल सगळं माहिती असतं. त्याला तुझ्या मनातलं सगळं कळतं का? तुझा आतला आवाज वगैरे कळतो का त्याला? म्हणजे यार कार्तिकी, मी ना जेन्युइनली सगळ्यांशी खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करते. मी खरंच बदलली आहे, पण समहाऊ मला तुझ्याशी नाही नीट वागणं होते किंवा तुझ्याशी नाही नीट बोलणं नाही होते यार माझं. मग तू विचार कर ना, माझा नवरा, सॉरी एक्स नवरा, माझा एक्स नवरा म्हणूया,
माझा एक्स नवरा एखाद्या मुलीमध्ये खूप इंटरेस्ट घेतोय, त्या दोघांचं खूप पटतंय असं मला दिसतंय, तेही माझ्या डोळ्यासमोर रोज दिसतंय मला. मला कसं वाटत असेल? मला मला काय फील होत असेल? शिल्पीताई असं नाहीये. ऐक ना, तू नको बोलूस, काही एक्सप्लेनेशन पण नको देऊस. मला फक्त जे सांगायचं होतं, मला खूप दिवस झाले तुझ्याशी बोलायचं होतं, ते फक्त मी सांगितलं तुला. फक्त कसं आहे ना कार्तिकी, हा जो बदल आहे जो मला आणायचा आहे खरं तर, पण तो एका रात्रीत नाही होणार. आय नीड सम टाइम फॉर दॅट. शिल्पीताई हे बघा, प्लीज असं नका बोलू तुम्ही. हे बघा, तुम्ही खूप चांगले आहात आणि इनफॅक्ट या घरातली सगळीच माणसं खूप चांगली आहेत. नाहीतर माझ्यासारख्या एक अशा गरजू बाईला इतके दिवस कोणी कसं ठेवून घेतलं असतं ना. आणि हे बघा, माझा डिवोर्स झाला त्यानंतर मी माझी राहायची सोय दुसरीकडे करणार आहे. सॉरी, पण हा तुझ्यातला आणि वहिनीमधला प्रश्न, त्यामध्ये मी काहीच बोलणार नाही. एनिवे, मला जे बोलायचं होतं ते माझं बोलून झालंय. आता मला खरंच कॉफी हवी आहे आणि माझ्याच हातची कॉफी हवी. वहिनी, मी ना पार्लरमध्ये काही क्लायंट्सचं काउन्सिलिंग केलं, म्हणजे जेनीशी पण मी या विषयावर बोलली आहे बरं का. सो मला असं वाटतं की वरचेवर आपण त्यांचे फीडबॅक घेतले पाहिजेत आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे, ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या या बिझनेसमध्ये नक्की होणार आहे असं मला वाटतं. शिल्पी, एक मिनिट. 2 tablespoon masoor dal, soak it 3 hours and then grind. तर अगं, मी म्हणत होते की हे जे प्रोग्राम्स आहेत ना, ह्यानी आपल्याला खूप फायदा होणार आहे अगं. म्हणजे हे बघ, क्लायंट बेस तर सेट आहे आपला, पण हे क्लायंट आपल्याकडेच राहावेत, ते आपल्याकडून दुसरीकडे डायव्हर्ट होऊ नयेत, याच्यासाठी आपल्याला सतत काही ना काहीतरी करणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल लॉयल्टी प्रोग्राम्स. शिल्पी, एक मिनिट. लिटिल बिट हनी अँड पिंच ऑफ हल्दी. हल्दीला काय म्हणतात? अगं टर्मरिक ग. हो, टर्मरिक. बघ ना कशी विसरले. एक मिनिट जरा. पिंच ऑफ टर्मरिक. सॉरी, बोल. हा, तर मी हे म्हणत होते की आपला क्लायंट बेस सेट आहे, पण तो क्लायंट आपल्याकडेच राहावा याच्यासाठी हे असे लॉयल्टी प्रोग्राम्स काही सेट केले पाहिजेत. म्हणजे आपले कस्टमर्स दुसऱ्यांकडे जाता कामा नये, त्यांनी वरचेवर फक्त आपल्याकडेच यायला पाहिजे. याच्यासाठी हे सगळे कष्ट करावे लागणार आहेत आपल्याला. शिल्पी, तू बोलतेस ते बरोबर आहे, पण तुला ना जे काही सुचतंय ना, तू ते एकदा लिहून काढ, म्हणजे त्याची लिस्ट तयार कर, म्हणजे तुला नीट एक्झिक्यूट करता येईल आणि जेनीचीही तुला मदत होईल असं वाटतंय मला यात. ठीक आहे, मग मी एक काम करते, उद्या तू, मी आणि जेनी मिळून आपण हे प्लॅन आउट करूया. चालेल. आई, भूक लागली, लवकर जेवायला वाढ ना. काय केलेस? वाढते, 10 मिनिटात वाढते. हे काय करतेस? अगं, पॅक तयार करते. एकदा ह्याचं टेस्टिंग झालं ना. टेस्टिंग? मयू, तुझा हात आहे. रफ लागते का ग टेक्स्चर? थोडं रफ आहे. हे बघ, हे आता ना 10 मिनिटं तरी धुवू नको, म्हणजे मला कळेल त्याचा काय इफेक्ट येतोय. आणि तू हे असं सबमिशन करणार आहेस? हो अगं, म्हणजे आता मला इन्ग्रेडियंट्स आणि त्याच्या क्वालिटी माहिती आहे आणि पॅकमध्ये काय काय वापरायचं आहे ह्याची सुद्धा क्लॅरिटी आली आहे. बस अर्ध्या तासानंतर मला कळेलच केवढा पॅक इफेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर मी सगळं लिहून काढेन आणि सबमिट करेन. झालं. बापरे. मग एक काम कर, तुझे सगळे ऑब्झर्वेशन्स आणि नोट्स माझ्याकडे दे, मी पटकन लॅपटॉपमध्ये टाईप करते आणि तुझ्या सरांना मेल करते. खरंच करशील असं? तुला अभ्यास पण असेल ना? हो ग, खूप काम आहेत, घरातलं पण आवरायचंय. खरंच थँक्स. दे. घे. आणि भूक लागली, लवकर. हो 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 हो. ही मयू पण ना.
काय काय करतेस? काही नाही. मला असं वाटतं तू काहीतरी फिशी करतेस. वहिनीच्या नोट्स आहेत ना या? आत्या आईला जे प्रोजेक्ट्समध्ये टॉपिक दिले आहेत ना त्याचे जुने पब्लिश झालेले पेपर्सचे फक्त रिसर्च करते, बाकी काय नाही. का काय होणार आहे ते करून? कारण आता आई ज्या भाषेत प्रोजेक्ट लिहिते ना ते एक्सेप्ट नाही करणार. मी तोच कंटेंट वापरते, फक्त तिची भाषा बदलते बस, आणि मग सबमिट करून टाकेन. पण हे सगळं अनएथिकल काम आहे आणि हे वहिनीला अजिबात पटणार नाही. अगं मला तिचा प्रोजेक्ट सिलेक्ट होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्या दलजीतला ना जरा चपकाराच बसू देत. अगं हो, पण समजा पकडली गेलीस तर? कॉलेजमध्ये कुठे एवढं डिटेलमध्ये बघणार आहे? काय नाही बघणार. आई सिलेक्ट व्हायला पाहिजे बस, मग झालं. पण तू प्लीज आईला काही कळू देऊ नकोस हा. तू प्रॉमिस कर. अगं प्रॉमिस प्रॉमिस. कार्तिकी, जो माणूस खरं बोलतो ना त्याला कसलीही भीती नसते. कोर्टात जेही काही तुला विचारतील ना त्याची उत्तरं अगदी कॉन्फिडेंटली दे. हो अश्विनी मॅडम, पाया पडते. अगं वेडी आहेस का तू? थांब, आलेच. हे घे दही साखर. मला खात्री आहे तुला न्याय नक्कीच मिळेल. आणि मी सुद्धा ठरवलंय की मी अजिबात घाबरणार नाहीये. झाली तयारी, निघूया? विद्युत, तूही घे. तुलाही ऑल द बेस्ट. थँक्यू ताई. ताई हिअरिंग झाली की मी तुला कॉल करतो. कार्तिक, निघूया, उशीर होतो. येते. आज कार्तिकीसाठी खूप महत्वाचा दिवस आहे. कोर्टात सगळं व्यवस्थित बोलू शकेल ना ती? आई, सॉरी. लक्ष कुठे आहे तुझं? काही नाही ग. बरं, हे बघ, हा तुझा पेन ड्राईव्ह. यामध्ये तुझ्या प्रोजेक्टची सॉफ्ट कॉपी आहे आणि मी सरांना मेल पण केलाय. थँक्यू. एक सांगू का, मला इतकं टेन्शन आलंय ना. अगं का टेन्शन घेते? खूप छान झालाय तुझा प्रोजेक्ट आणि मला कॉन्फिडन्स आहे तुझी प्रोडक्टची आयडिया सरांना नक्की आवडेल आणि ते सिलेक्ट करतील. तू मला मदत केलीस ना म्हणून हे सगळं शक्य झालंय ग. हो, पण आता निघा नाही तर उशीर होईल. देते माझ्या हातात. वाह आंटी, तुसी तो छा गए. तू तो बहुत बढ़िया प्रोजेक्ट सिनॉप्सिस लिखिया. मैनू लगा जैसे कॉन्फ्रेंस दा पेपर हो. इन्ना तो मैनू भी नहीं होंदा. पर असी ये प्रोजेक्ट सबमिट नहीं कर सकते. अरे तूच तर म्हणालास ना की प्रोजेक्ट चांगलं आहे म्हणून, मग सबमिट का नाही करू शकत? प्लेजरिज्म कितना है तुसी? काय? हाँ, प्लेजरिज्म. प्लेजरिज्म म्हणजे काय? प्लेजरिज्म का मतलब होता है इंटरनेट से चीजें उठाना और उन्हें कॉपी पेस्ट करना. मैं तेनू सर्च करना सिखाया क्योंकि तू दूसरों दे प्रोजेक्ट पढ़ के खुद लिख सके. तू ते पूरा का पूरा प्रोजेक्ट कॉपी किया है. सुन, अगर ये प्रोजेक्ट सर के कॉल गया ना तो दोनों ने सस्पेंड होना है. तू तो दोनों को मरवाएगी. तेनू पता है चोरी करना कितना बड़ा गुनाह है. दलजीत, एक काम करूया, हे प्रोजेक्ट आपण सरांना नको सबमिट करूया. आंटी जी, कांडा हो चुका है. तूने ये प्रोजेक्ट सर नू मेल भी किया है. अभी तक सर ने ये प्रोजेक्ट पढ़ भी लिया होगा. हुण तू रहने दे, मैं वेखदा कि क्या करना है. दलजीत, हे बघ, चूक माझी आहे ना, मग त्यातनं मार्ग पण मीच काढला पाहिजे. तुला मला मदत करायची आहे ना, मग माझं एक काम कर. तू
अधोक्षज सरांकडे जा आणि त्यांच्याशी बोल आणि 1 तासाची डेडलाईन एक्सटेंड करून घे बस. फक्त 1 तास. पर 1 घंटे में तू क्या कर लेगी? तू बोल तर सरांशी, मी बघते काय करायचं ते. ठीक है, मैंने की. थँक्स. का केलं असेल मयुरीचं? मागे हो, मागे हो. एक चल मागे हो. एक तुला खूप पुळका येतो ना याचा. आता बघ, आज सगळं संपवूनच टाकतो. कार्तिकी, काय झालं? पंकज असेल ना तिकडे आतमध्ये. हो, पंकज आहे, त्याचा वकील सुद्धा आहे. कार्तिकी प्लीज घाबरू नकोस. हे बघ, पंकज तुला इथे काहीही करणार नाही. आणि तो समोर असला ना तरी तू तुझी बाजू कोर्टासमोर मांड. सबनी सर पण नाहीयेत, ते असते तर. अगं पण मी आहे ना. कार्तिकी, माझ्यावर विश्वास नाहीये का तुझा? नाही, असं नाहीये. तुझ्यामुळेच इतक्या कॉन्फिडेंटली मी इथपर्यंत आलीये. हो ना, मग झालं तर. हे बघ, मुळीच काळजी करायची नाही आणि घाबरायचं तर त्याहून नाही. आता ठरवलंय मी, आता जराही घाबरणार नाही. गुड. चल, आपल्याला आज जायला हवं. ते कधी हिअरिंगला बोलवते. हो. सगळ्यांचा अभ्यास झाला, पण ही बाई अजून अभ्यास करत बसली. डेझी, या आंटी लोग ना हमेशा हे करायचे. सो लेझी. आय मीन होमवर्क पण करी नथी. करेक्ट. नाही, टाइमवर करायला पाहिजे की नको? सिंसिरिटी नाम की कोई वस्तू छे की नहीं? तुसी हर बार कुछ न कुछ खांदे रहंदे हो और ओदे बारे शिकायत करते हो. हाँ, डीजे इज टेकिंग अश्विनी's साइड. नॉट डन. करेक्ट. डेजी ने बोल दिया तो बोल दिया. इट्स नॉट डन. और नहीं था कि अश्विनी मेरी प्रोजेक्ट पार्टनर है. उसके बारे में मुझे एक भी शब्द सुनाई नहीं देना चाहिए. समझ आए सारे नु? ये अश्विनी वाघमारे कुछ अलग ही केमिकल है. उसके बारे में ना कुछ अलग से स्टडी करना पड़ेगा. तू स्वतः किती मोठं केमिकल असते माहिती आहे का तुला? धीरे बोल, कल्ला मत कर. अश्विनी नु डिस्टर्ब होया ना तो बख्शूंगा नहीं तूने. अरे पांड्या, कुठे गेलास फिरायला? इकडे कॉम्पिटिशन सुरू व्हायची वेळ आली आहे. अरे हो, पोहोचतोच मी. 5 ते 10 मिनिटात पोहोचतो. अरे नेहमीच आहे तुझं यार. कुठे फिरायला गेलास? काय चाललंय? नेहमीच झालं, येत नाही टायमावर. तर कॉम्पिटिशनचं टेन्शन आलंय. त्यात अश्विनी पण नाही आहे इकडे. काय काय करूया? तू इथे? हो. तू इथे काय करतेस? काय करतेस म्हणजे? तुला सपोर्ट करायला आलीये मी. आय नो, खरं तर वहिनीनी असायला पाहिजे होतं, पण जसं तुला ही कॉम्पिटिशन इम्पॉर्टंट आहे तसं तिला कॉलेज इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तिच्या जागी मी आली आहे. खरंच? हो, खरंच. हे बघ, आता तुझा एक टीम मेंबर ऑडियन्स मध्ये बसलाय. या कॉन्फिडन्सनी खेळ, तू जिंकणार आहेस. ठीक आहे, मला माहिती आहे. मी आली आहे म्हटल्यावरती तू सेमीफायनल्स डेफिनेटली जिंकणार आहेस. मला खरंच वाटत नाही तू आलीस इकडे. का? मग कोणी यायला पाहिजे होतं? तुझ्या त्या मानलेल्या बहिणीने, कार्तिकीने? सॉरी, जुन्या सवयी पटकन जात नाहीत. ऍक्च्युली बरं आहे, आणि तू चुकून सुधारलीस ना खरंच, तर मी कोमात जायचो ट्रॉमानी. बरं, जा आता लवकर. इट्स टाइम टू रॉक. गो. माझं नाव अनाउन्स केलं त्याला. मग गो गो गो. सर, ऑल द बेस्ट. मला ऑल द बेस्ट. जा.
माझ्याकडून जो तुम्ही 1 तास मागून घेतला होता एक्स्ट्रा, त्यामध्ये तुम्ही हेच सगळं लिहिलंय? हो सर. मैंने बोली है ना मेरे पे छोड़ दे, पर नहीं, मिसेस इंडिया को मिसेस कॉलेज जो बनना है. क्यों?